ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खोके सरकार, हाय हाय, गद्दार सरकार, हाय हाय, खोके सरकार, हाय हाय, अरे न्यायालयाचा अपमान करणाऱ्या खोके सरकारचा, न्यायालयाला मॅनेज करणाऱ्या खोके सरकारचा, व्यवस्था मॅनेज करणाऱ्या खोके सरकारचा, एकनाथ शिंदे, हाय हाय, शिंदे सरकार, हाय हाय, फडणवीस, हाय हाय, फडणवीस, हाय हाय, एकनाथ शिंदे, हाय हाय, खोके सरकार, हाय हाय, या घटना बाह्य सरकारचा, अरे या शिवसेना शिंदेचीच असं सांगितलंय। नाही, शिवसेनेचे जे पक्षप्रमुख होते उद्धव ठाकरे यांचं पदही ग्राह्य धरलं नाही। जी काय 2018ची जी तुमची काय शिवसेनेची घटना होती ती ग्राह्य धरली नाही। 2022ची जी घटना शिंदे साहेबांनी दिली होती त्यांची घटना ग्राह्य धरली। कशा पद्धतीने बघता एक शिवसैनिक म्हणून या घटनेचा आणि या निकालाचा पहिल्यांदा तर एक शिवसैनिक म्हणून मी निषेध करतो आणि हे आम्हाला अपेक्षितच होतं। आपापल्या सोयीनं 2018ची अमान्य करायचं आणि 1999ची मान्य करायचं, निकाल देण्यासाठी शिंदे सरकारच्या बाजूनं किंवा आमच्या शिवसेनेच्या मूळ शिवसेनेच्या विरोधात जर निकाल देण्यासाठी सोयीनं घेतलेली घटना, सोयीने मान्य केलेली घटना आणि त्यांनी वापरून हा जो निकाल दिला आणि त्याचबरोबर घटनेची पायमल्ली करून 16 आमदारसुद्धा त्यांनी पात्र केलेले आहेत। मी यावरून इतकंही बोलू शकतो की माननीय न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निकाल आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की शिवसेनेचे सुनील प्रभू हे प्रतोद म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे। आज त्या न्यायालयाच्या निकालाची सुद्धा पायमल्ली झालेली आहे। त्यांनी पुन्हा भरत गोगावले यांना सुद्धा प्रतोद म्हणून मान्यता दिलेली आहे। म्हणजे न्यायमूर्तींचं आज आपलं सर्वोच्च स्थान आहे, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय, आज त्याचा सुद्धा यांनी जुमानलं नाही। म्हणजे किती मोठ्या प्रकारचं या प्रकारची ही दंडेलशाही आहे, किती लोकशाहीचा खून आहे। येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये जनता त्यांची जागा दाखवणारच आहे। पण अशा पद्धतीने जर निकाल होत राहिले तर भारतामध्ये इतके राज्य आहेत, इतके पक्ष आहेत, प्रत्येक ठिकाणी जर मेजॉरिटी हा जर विषय आला, आज लहान मुलांना सुद्धा माहीत आहे की शिवसेना कुणाची म्हणलं तर बाळासाहेब ठाकरे, लहान मुलगा असू दे, वयस्कर असू दे, तरुण असू दे, व्यापारी असू दे, शेतकरी असू दे, कुणीही सांगतं की शिवसेना कुणाची। आज हे कुठं तर कागदी घोडे नाचवून, कुठं तर सगळ्यांना विकत घेऊन अशा पद्धतीने निकाल दिलेला आहे। हा निकाल शिवसेनेला कदापि मान्य नाही। आम्ही उद्याच्या उद्या माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत आणि आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। लवकरच न्याय आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या बाजूने लागेल। राहुल नार्वेकरांचा